अनुकंपा उपकार नसून आपल्या लोकांप्रती शासनाची ती जबाबदारी आहे या भावनेतून राज्य सरकारनं या नियुक्त्या केल्या आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत शासकीय नोकरीची नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते। अनुकंपा हे काही उपकार नाही आहेत, अनुकंपा ही जबाबदारी आहे। शासनाने जबाबदारी स्वीकारलेली आहे, त्याला जरी आपण अनुकंपा म्हणत असलो तरी ते उपकाराच्या भावनेतनं करायचं नाहीये। तर आपला कर्मचारी आहे, त्याच्या घरी जर एखादा अपघात झाला तर त्याच्या घराची काळजी घेणं ही आपल्या सरकारची जबाबदारी आहे, या भावनेतनं आपण हे केलं पाहिजे। आणि म्हणूनच ही सगळी बदल आपण जे घडवले त्या बदलांमुळे आज आपण जवळपास 80% अनुकंपाच्या जागा भरलेल्या आहेत आणि 20% जागांमधले काही त्या ठिकाणी छोटे छोट्या गोष्टी आहेत, काही ठिकाणी जी काही बिंदू नामावली आहेत त्याच्या काही अडचणी आहेत, त्या अडचणी किंवा काही ठिकाणी कागदपत्रांमध्ये जे काही पाल्ले आहेत त्यांचेच कागदपत्र अजून पोहोचलेले नाहीत, अशा 20% जागा ज्या पुढच्या 3-4 महिन्यात आपण भरून टाकू आणि आपण सगळ्यांना त्या ठिकाणी अनुकंपाची जी काही नोकरी आहे ती देऊ। अनुकंपा तत्वावरच्या जवळपास 80% जागा आज भरलेल्या आहेत आणि 20% जागांमधल्या अडचणी दूर करून पुढच्या 3 ते 4 महिन्यात त्या जागाही भरल्या जातील अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली। राज्यातल्या अनुकंपा तत्वावरील प्रकरणांमध्ये 5187 उमेदवारांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली। त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिफारस करण्यात आलेल्या 5122 उमेदवारांनाही नियुक्तीपत्र देण्यात आली। त्यामुळे एकाच दिवशी 10,309 उमेदवार शासकीय सेवेत दाखल झाले आहेत। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातले इतर मंत्री यावेळी उपस्थित होते। सेवा प्रवेश नियम सुधारण्याचा राज्य सरकारचा मानस असून MPSCमध्ये देखील गती वाढवायची आहे, त्यासाठी व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे। त्यांनी वेगवेगळ्या राज्यांचा अभ्यास करून प्रत्येक राज्यानं काय व्यवस्था केलेली आहे त्या संदर्भातला अहवाल तयार केला आहे असं त्यांनी सांगितलं। या अहवालावर लवकरच निर्णय घेऊन नियुक्तीची प्रक्रिया अधिक पारदर्शक होऊन पुढच्या वर्षी मोठ्या प्रमाणात भरती होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला। शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर जास्तीत जास्त लोकाभिमुखतेनं आणि पारदर्शक पद्धतीनं कारभार कसा करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे असं मुख्यमंत्री म्हणाले। आपल्याकडे येणाऱ्या किमान 10% लोकांच्याही चेहऱ्यावर आपण हास्य फुलवू शकलो तर त्यापेक्षा जीवनामध्ये दुसरा कुठलाच मोठा आनंद नसतो असं ते म्हणाले। आज नियुक्ती झालेले सर्व उमेदवार हे शासनाचे घटक झालेले आहेत, त्यामुळे लोकाभिमुख कारभारासाठी त्यांची जबाबदारी देखील तितकीच महत्त्वाची असून पारदर्शकता, जबाबदारी आणि निष्ठा राखून काम करण्याचं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केलं। तंत्रज्ञानाच्या युगात डिजिटल साक्षरता वाढवण्याबरोबरच ई-प्रशासनाला हातभार लावावा आणि जनतेचे प्रश्न प्रामाणिकपणे मार्गी लावावेत असा सल्ला पवार यांनी यावेळी दिला। 2047 पर्यंत विकसित भारताचा संकल्प साकारायचा आहे, त्याचवेळी विकसित महाराष्ट्र घडवण्याचं कामही महायुती सरकार करणार आहे। त्यात नवनियुक्त उमेदवारांनी योगदान देण्याचं आवाहन अजित पवार यांनी यावेळी केलं। महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा कार्यक्रम घडतोय की एका वेळेस 10,309 उमेदवारांना आणि त्याच्यातल्या त्यात की ज्यांच्या घरातले कर्ता व्यक्ती गेलेली आहे, ज्यांच्या घरामध्ये एक मोठं संकट अचानक ओढवलेलं आहे। मी नेहमी सांगत असतो की काळाच्या नियतीच्या पुढे तुमचं माझं कुणाचं काही चालत नाही, परंतु आलेल्या प्रसंगातनं त्याला आधार देण्याचं काम, त्याला पुन्हा उभं करण्याचं काम हे पहिल्यापासून एक परंपरा चालत आलेली वडीलधारी लोक, त्याच्या परिवारातली लोक त्याला आधार देत असतात, परंतु तो आधार काही काळाकरता असतो। ह्यामध्ये आज तुम्हाला जे काही नियुक्तीपत्रक दिलेलं आहे ते नियुक्तीपत्र तुमच्या उद्याच्या पूर्ण वाटचालीच्या करता फार महत्त्वाचं ठरणार आहे।